चला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांनी किमान वेतन, थकीत वेतन व शासन नियमानुसार मिळणाऱ्या वैधानिक सुविधांसाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे। मागण्यांवर ठोस तोडगा न निघाल्यास शुक्रवार 14 ऑगस्ट पासून नगर परिषदेच्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे कंत्राट सध्या रत्नप्रभा फॅसिलिटी सर्व्हिसेस या कंत्राटदाराकडे आहे। कंत्राटच्या अटीनुसार कामगारांना शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन व वैधानिक सुविधा मिळणं अपेक्षित असताना कंत्राटदाराकडून किमान वेतन देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कायद्यानुसार किमान वेतन, पूर्वीप्रमाणे कामावर रुजू करून घेणं, ESIC, EPF, DA तसेच इतर वैधानिक सुविधा देणं यांचा समावेश आहे। कंत्राटदाराने कोणत्या दराने वेतन देणं अपेक्षित आहे, प्रत्यक्षात किती वेतन दिलं जातं आणि वैधानिक सुविधांची अंमलबजावणी होते का याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। कामगारांनी 20 जुलै रोजी नगर परिषद प्रशासनाला पत्र देऊन मागण्या मांडल्या होत्या। त्यानंतर मुख्याधिकारी अजय नरळे, कामगार, कंत्राटदार व जनप्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली, मात्र प्रश्न सुटला नाही। त्यामुळे 23 जुलै रोजी सुरू केलेल्या आमरण उपोषण आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं होतं। मात्र अद्याप मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे। कंत्राटाच्या अटींमध्ये किमान वेतनाची तरतूद असताना त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का याबाबत नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे। तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांवर राहील असा इशाराही देण्यात आला। निवेदनाच्या प्रती जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद विभाग कोल्हापूर, कामगार आयुक्त कार्यालय इचलकरंजी, हुपरी पोलीस ठाणे व हुपरी नगर परिषद प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। 14 ऑगस्ट पूर्वी प्रशासन कामगारांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतं याकडे हुपरीकरांचं लक्ष लागलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.